हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आत्ताच माझी अंघोळ झालेली, 9 वाजले आता आणि मी चहा ठेवते आता इकडं. आणि आज खूप उशीर झाला उठायला मला. मी 9 वाजता उठले कारण 2-3 दिवसापासून सारखे लवकर उठत होते आणि थकलेले पण होते. तर मग पाणी आलेलं आहे. आता मम्मी ना धुणं धुते, दादू गाड्यान ते धुतोय. आता मी ना चहा घेते आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी करायची आहे. मम्मीने ना कुकरमध्ये हरभरे शिजून ठेवले आणि मी आता चहा ठेवते, चहा घेते. मी ना आता पार्लर आवरते, सगळं मेकअपची बॅग आणि ते व्यवस्थित भरून ठेवते. कारण आहे ना 2-3 दिवस झाले पार्लर आवरायलाच नाही भेटलं. परत मेकअपचं सामान पण इकडं तिकडं पडलेलं आहे. इकडच्या पाऊचमध्ये ते तिकडच्या पाऊचमध्ये सगळं अस्तव्यस्त झालं आहे. पसारा पण खूप झाला आहे. तर मी आता सगळी मेकअपची बॅग व्यवस्थित भरून घेते, पार्लर पण आवरून घेते व्यवस्थित. आम्ही ना आता जेवण करायला बसलोय आणि चिट्टी बी आली. चिट्टी, डोळे दाखव तुझे. मम्मी म्हणते हिच्या सारख्या लेन्स पाहिजे डोळ्यात. दाखव ग. नाही दाखव. मस्त हरभऱ्याची भाजी केली. हा दिसले. आता आम्ही जेवण करतो मस्त. इंस्टाग्रामसाठी रील्स काढायच्या होत्या, तर मी ना मस्त रील्स काढल्या. तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल, अपेक्षा गमे ID माझी. तर आम्ही मस्त रील्स काढल्या. तर ना आता आम्ही जेवण करतो, भूक लागली आहे. आणि आम्ही अश्विनताईंकडे पण गेले होते मी, तर तिथून आले, रील्स काढल्या. तर आता जेवण करतो आम्ही एकदा. आता आहे ना 5 वाजले ना, आत्ताच ना आमचं चहा ते झालेलं आहे. आणि मम्मीला दादूला बाजारला पण जायचं आहे. आज बाजार आहे आणि कस्टमर पण चालूच आहे. बाजारमुळे ना कस्टमर चालूच राहत्या. मम्मीचं ब्लाऊज शिवायचं पण चालू राहतं. आता मेन घरातले काम आवरून घेते, भांडेन ते घसून घेते. साड्यांना पिको फॉल पण करायचं आहे, जमलं तर ते पण करेल किंवा उद्या करेल मी. तर चला आता आहे मला मस्त घर आवरून घ्यायचं आहे. परत पार्लर पण आवरायचं आहे थोडंसं. कस्टमर चालू होते त्याच्यामुळं केस ते पडलेले तिथं कापलेले. तर मला पार्लर पण आवरायचं आहे आता. तर चला. मम्मी आणि दादू ना आत्ताच बाजारला गेले आणि माझं घरातलं आवरलेलं. आता मला बेडरूम आवरायची आहे. एवढं सगळं पसारा पडलेलं आहे, इकडं कपडेच पडलेले नुसते. तर मला सगळं व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे. आणि माझं मेकअपचं सामान पण मला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. तर एवढा सगळा पसारा नुसता पडलेला आहे. मला ना आता सगळं आवरायचं आहे. एवढं बेडरूम सगळी आवरून घ्यायची. इकडे दादूचं सर्टिफिकेट आहे, त्या दिवशी त्याला भेटलं सर्टिफिकेट. असं दिलं की त्याच्यावर त्याचा फोटो पण नाही, काहीच नाही, फक्त सर्टिफिकेट दिलं. मम्मी ते ना आत्ताच बाजारवरून आले आणि आता मम्मी ना भाजीपाला भरते आहे आणि मी ना भाजीची तयारी करते. मटकीची भाजी करायची आहे. टरबूज यायला लागले आता. टरबूज भाजी इतके होते, खरबूज नव्हते पण टरबूज लय होते बाळा, खूप होते. मटकी देऊ दे. मिरच्या खूप महाग होत्या. किचन ठेवते तर त्याला गरम पाणी करायला आणि धुवायला. दळण नाही सोडलं बाई. नाही, ती बेडरूम आणि त्याचं आवरलं. कस्टमर पण आले होते. हा का? हाय ब्रो. त्याला हलवा करायचा आहे, तो पहिला त्याला करून द्यावा लागेल. कोण कुठले होते काय माहिती, काय काय आणलं. मिरच्या आणते. मिरच्याला म्हणलं फोन करायचं म्हणे, मोबाईलला नाही माझ्याकडे फोन करा. अरे बाई, मग कसं काय आले शोधित. हा ना, कस्टमरला थोडं मध्ये येतं ना, त्याच्यामुळे करते. पण बरं आहे, निवांत आहे. चला आता मी मस्त मटकीची भाजी बनवते. मम्मीने वाला शेंगा आणल्या वेगळ्याच आहे. गावठी आहे का? पण गावठी वाटते त्या. गावठीची लाल लाल पर्पल कलर आहे तिला. पर्पल किती छान आहे ना. ती किडीच्या नाही निघणार बरं का, सगळ्या चांगले चांगले आहे त्या, म्हणून ते पहिल्यांदा चांगले. मी इकडं मटकी गरम व्हायला ठेवली आहे. मस्त गरम पाण्यामध्ये ती धुतली का मग तिचा वास नाही येत मस्त. तर मी तोपर्यंत टोमॅटो कांदा कट करते मटकीसाठी. कोणी? हा मी याला सांगितलं मी यांना, तिने फोन केला म्हणला इकडे म्हणे काहीतरी काय नाही तुझं. नाही माझं चहा काय तुमचं काय काय म्हटलं का? चल काय म्हणतो चहा नाही, मला घरी जायचं.
तो कामाचं बघ. त्यांची मग कोण गं? गॅसची नळी दे ना बसून. हा व्हिडिओ काढायला का तू? गॅसची नळी दे ना बसून. हा मला नाही माहित आता. नाही रे आज काय करतो तू घरी असं. चालेल डिकीतून पिशी काढून आणलं. लय वास येतो गॅसचा. नाही नाही नळीचा प्रॉब्लेम दाद्या. नळीचाच प्रॉब्लेम भरपूर दिवसात झाली ती. कारण टाकी 2-3 वेळेस भरून घेतली टाकीचा नाही प्रॉब्लेम. पप्पा होते त्याच्या आधीची नळी ती. टरबूज लागले बरं यायला बाजारात. लय पॅक बसले म्हणून ते आपल्याला जमणार ते काम. पण ती नळी बसल नाही याला. इकडं नाही मामा प्रॉब्लेम. असं वाटतं त्या तिथं गॅस जवळ आहे का प्रॉब्लेम. कारण तिथंच लय खराब झाली नळी. त्याची स्प्रिंग पण गेली काय खराब झाली तर ते आवडीचं. लय पॅक बसलेली इथे नाही. इकडे सारखं मामाने इकडं गॅसची नळी बसून दिली नवीन. आणि आता मी मटकीची भाजी बनवते. आधी कांदा टोमॅटो ते परतून घेते. मम्मीनं आता चपात्या बनवते आणि मी मटकीची भाजी बनवली. तर मस्त आम्ही जेवण करू. मटकीची भाजी भेळ गरम गरम चपात्या.